त्याच्या वास्तुशांती पूजेची जोरदार तयारी चालू होती. रात्रीचे स्वामी दादा आलेले पूजा मांडण्यासाठी, कारण का उद्या मुहूर्तावर पूजा सुरू होण्यासाठी होती. त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने वाती विती वळून सगळं काही ठेवलेलं होतं आणि पूजा मांडायला सुरुवात केली. केळीची पानं, चौरंग, पाट बीट त्यांनी जसं सांगितलं ना स्वामी दादांनी सर्व काही आणलं आणि माझ्या डोळ्यावर विश्वासच नाही बसला की त्यांनी एवढी सुंदर पूजा मांडायला सुरुवात केली. सुपारी काय, परत गव्हाच्या राशी काय, परत प्रत्येक नवग्रहाचे प्रत्येक चिन्ह एवढे काटेकोर पद्धतीनं त्यांनी काढलं होतं ना, खूप सुंदर. असं वाटत होतं खरंच 33 कोटी देव तिथं येऊन बसलेले आहेत. आणि इकडे माझे कारभारी झोपाच्या तयारीला, नवीन घरातच आज झोपणार होते. गण्यानं आपल्या विटा आणून दिल्या, कारण का दादांनी पूजा म्हणजे आपल्या स्वामी दादांनी सांगितलेलं चूल मांडून ठेवायला, उद्या दूध वतू घालवायचं होतं ना. आणि माझ्या लग्नातली शेगडी, प्रत्येक भांडी, समई आज सगळं उपयोगाला येणार होतं. मला खूप भारी वाटत होतं. नवग्रह आपले स्थापन झालेले आहेत. कारभाऱ्यांना टाटा बाय बाय केलं आणि जुन्या घराकडे मी जाणार होती. उद्या हे घर पाहुण्याने सजणार होतं, सगळीकडे जगमगाट होणार होता.